2024ला माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या बरोबर. पुढाकारानंच एक जी-आर निघाला आणि त्या जी-आरमध्ये स्पष्ट निर्देश असे दिलेले आहेत, की कुठल्याही प्रायव्हेट ऑर्गनायझेशनकडनं एक्झाम न घेता या सगळ्या एक्झाम महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घ्याव्यात. आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची एक विशिष्ट कमिटी जे ऑलरेडी एम-पी-एस-सी आणि यू-पी-एस-सीतनं माध्यमातनं हे अधिकारी जे आपल्याकडं आलेले आहेत, त्या लोकांसाठी ती कमिटी लोकसेवा आयोगाला एक अध्यक्ष त्यांनी दिलेला आहे. पण मला असं वाटतं, की आपल्या म्हणण्यानुसार ह्या प्रायव्हेट ऑर्गनायझेशनकडनं ह्या एक्झाम घेण्यापेक्षा सर्व एक्झाम जर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून झाल्या, तर ह्याला जास्त पारदर्शकता मिळेल आणि बाकी सगळ्या गोष्टी स्ट्रीमलाईन व्हायला नक्की मदत होईल. 2024ला हा जी-आर झाला आणि आजपर्यंत जर त्याचं इम्प्लिमेंटेशन होत नसेल, तर हा अत्यंत कळीचा आणि महत्त्वाचा मुद्दा आहे. येणाऱ्या काळामध्ये याच्यावर विशेष बैठक लावण्यासाठी माझा प्रयत्न राहील. माननीय देवेंद्रजींना मी 100% या विषयात ह्याच्यामध्ये आपला सेतूचा विषय असेल किंवा आपला केरळ आयोगाचा विषय असेल आणि हा विषय असेल, अशा तिन्ही विषयात 100% आपण याच्यामध्ये पाठपुरावा करू, जेणेकरून विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल.